नमस्कार. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये काम करणं हे तर अनेकांचं स्वप्न असतं, बरोबर? आणि आता तुमच्यासाठी एक खरंच जबरदस्त बातमी आहे. आरबीआय ग्रेड बी 2026 ची अधिकृत नोटिफिकेशन आली आहे. आजच्या या खास विश्लेषणात आपण या सुवर्ण संधीबद्दल अगदी सोप्या भाषेत सगळी माहिती घेणार आहोत. वेळ न दवडता थेट मुद्द्याला सुरुवात करूया. यशस्वी करिअरची सुरुवात जॉब ऑर्बिट मराठी सोबत. आता सर्वात आधी ज्याकडे सगळ्यांचं लक्ष असतं तो आकडा बघा, 1.5 लाख रुपये. हो, बरोबर ऐकलं तुम्ही. आरबीआय ग्रेड बी अधिकाऱ्याला मिळणारा हा सुरुवातीचा अंदाजित मासिक पगार आहे. एवढ्या आकर्षक पॅकेजसोबतच देशाच्या सर्वोच्च संस्थेत काम करण्याची प्रतिष्ठा, यामुळेच तर ही परीक्षा देशातील सर्वात लोकप्रिय परीक्षा मानली जाते. हा आकडाच खूप मोठी प्रेरणा आहे, नाही का? तर आज आपण नेमके कोणते मुद्दे कव्हर करणार आहोत? अगदी थोडक्यात सांगतो. आपण पदांची माहिती, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, निवड प्रक्रिया, महत्त्वाच्या तारखा आणि अगदी शेवटी अर्ज कसा करायचा हे सगळं पाहणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया पहिल्या भागापासून. पदांचा तपशील आणि एकूण जागा. या अधिकृत पदाचं नाव आहे ऑफिसर इन ग्रेड बी. बँकिंग क्षेत्रातल्या लोकांसाठी हे पद किती मानाचं आहे हे वेगळ्याने सांगायला नकोच. देशाच्या थेट मध्यवर्ती बँकेत एक वरिष्ठ अधिकारी म्हणून रुजू होण्याची ही एक अतिशय मोठी आणि प्रतिष्ठेची संधी आहे. आता बघूया जागा किती आहेत. तर यंदा एकूण 60 जागांसाठी ही भरती निघाली आहे. त्याचं वर्गीकरण कसे बघा. जनरल विभागासाठी सर्वाधिक म्हणजे 40 जागा आहेत. त्यानंतर आर्थिक आणि धोरण संशोधन विभाग, ज्याला आपण DEPR म्हणतो, त्यासाठी 10 जागा आहेत. आणि सांख्यिकी विभाग म्हणजेच DSIMसाठी 10 जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. तुम्ही तुमच्या योग्यतेनुसार योग्य ते पद इथे निवडू शकता. यानंतर आपण पाहूया दुसरा अत्यंत महत्त्वाचा टप्पा. तो म्हणजे शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा. जनरल पदासाठी अर्ज करायचा असेल तर अटी काय आहेत बघा. जर तुम्ही खुल्या प्रवर्गात असाल तर तुमच्याकडे कोणत्याही शाखेची पदवी असावी, पण किमान 60% गुणांसह, किंवा मग पदव्युत्तर पदवीमध्ये 55% गुण असणं आवश्यक आहे. आणि हो, SC, ST आणि PWD उमेदवारांसाठी इथे थोडी सवलत आहे. त्यांना पदवीमध्ये किमान 50% गुण असणं गरजेचं आहे. आता जे विशेष विभाग आहेत त्यांच्यासाठी काय पात्रता आहे. जर तुम्हाला DEPR पदासाठी जायचं असेल तर अर्थशास्त्र किंवा इकॉनॉमेट्रिक्समध्ये तुमची मास्टर्स डिग्री पूर्ण असायलाच हवी. आणि DSIM पदासाठी सांख्यिकी म्हणजेच स्टॅटिस्टिक्स किंवा मॅथमॅटिकल स्टॅटिस्टिक्समध्ये मास्टर्स डिग्री आवश्यक आहे. थोडक्यात सांगायचं तर या पदांसाठी संबंधित विषयांचं सखोल ज्ञान असणं खूपच अपेक्षित आहे. बरं, वयाची अट काय आहे. तर तुमचं वय किमान 21 ते कमाल 30 वर्षांच्या दरम्यान असणं आवश्यक आहे. पण काळजी नसावी, नियमांनुसार काही सवलतीसुद्धा आहेत. SC आणि ST प्रवर्गासाठी कमाल वयोमर्यादेत 5 वर्षांची, तर OBC प्रवर्गासाठी 3 वर्षांची सवलत देण्यात आली आहे. तसंच दिव्यांग उमेदवारांसाठीही त्यांच्या दर्जानुसार योग्यता सवलती लागू आहेत. पात्रता तर समजली, पण आता पुढे काय? आता आपण पाहूया निवड प्रक्रिया कशी असेल. हे बघा, आरबीआयची निवड प्रक्रिया थोडी कठीण नक्कीच आहे आणि ती 3 टप्प्यांत पार पडते. सर्वात आधी फेज 1 म्हणजेच पूर्वपरीक्षा, त्यानंतर फेज 2 म्हणजेच मुख्य परीक्षा आणि शेवटी असतो इंटरव्ह्यू म्हणजेच मुलाखत. हे तिन्ही टप्पे जे यशस्वीपणे पार करतील त्यांचीच अंतिम निवड होणार आहे. आता फेज 1 पूर्वपरीक्षेचा पॅटर्न कसा असेल ते थोडक्यात सांगतो. यामध्ये जनरल अवेअरनेस, क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड, इंग्लिश लँग्वेज आणि रिझनिंग असे 4 विषय असतील. एकूण 200 प्रश्न आणि 200 गुण. पण इथे खरी गोम काय आहे माहितीये? वेळ. हे सगळं सोडवण्यासाठी तुमच्याकडे फक्त 2 तास असणार आहेत. त्यामुळे इथे टाइम मॅनेजमेंट म्हणजे वेळेचं व्यवस्थापन हीच तुम्हाला तारणार आहे. महाराष्ट्रातल्या उमेदवारांसाठी एक खूप दिलासा देणारी गोष्ट म्हणजे परीक्षेसाठी राज्यभरात भरपूर सोयीस्कर केंद्रे दिली आहेत. बघा, छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर, मुंबई, नवी मुंबई, ठाणे, नागपूर, नाशिक, पुणे आणि सोलापूर. त्यामुळे प्रवासाची जास्त चिंता करण्याची गरज नाहीये. चला, आता सर्वात तातडीचा मुद्दा, महत्त्वाच्या तारखा आणि अर्ज शुल्क. लक्ष द्या मित्रांनो, अर्ज प्रक्रिया 29 एप्रिल 2026 पासून सुरू झालेली आहे. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, शेवटची तारीख 20 मे 2026 हीच आहे. त्यामुळे प्लीज शेवटच्या दिवसाची वाट बघू नका. सर्व्हर डाऊन होण्याचे प्रॉब्लेम्स होऊ शकतात. त्यामुळे लवकरात लवकर आपला अर्ज भरून मोकळे व्हा. अर्ज करताना फी किती भरावी लागेल तर खुल्या आणि OBC प्रवर्गासाठी फी आहे 850 रुपये आणि त्यावर 18% GST. SC, ST आणि PWD उमेदवारांसाठी हीच फी फक्त 100 रुपये प्लस GST इतकीच असणार आहे. आणि जर तुम्ही आधीपासूनच आरबीआयमध्ये कर्मचारी असाल तर तुमच्यासाठी कोणतीही फी आकारली जाणार नाहीये. आता आपण अगदी शेवटच्या टप्प्यावर आलो आहोत. अर्ज नक्की करायचा कसा? हे एकदम सोपं आहे. सगळ्यात आधी आरबीआयच्या अधिकृत वेबसाईटवर जा. तिथली नोटिफिकेशन PDF डाउनलोड करा आणि ती एकदा काळजीपूर्वक वाचून घ्या. सगळे नियम अटी समजून घ्या आणि 20 मेच्या आत तुमचा अर्ज सबमिट करा. देशाची अर्थव्यवस्था सांभाळणाऱ्या या सर्वोच्च संस्थेत काम करण्याची ही खरोखरच एक सुवर्ण संधी आहे. तर मग आहात ना तयार? आजच तुमची तयारी सुरू करा आणि या संधीचं सोनं करा.